बस थँक्यू. तुला ते संपवायचं आहे. मी आणते अजून. हो. आलेच. सो कसा गेला आजचा दिवस? छान. सुपर. बरं, चेतना काकू काहीतरी म्हणत होती, पत्र द्यायचं होतं ते. हळू हळू ती ऐकेल. अच्छा, तिला सांगायचं नाहीये का? आकाश वर बघ. अच्छा ठीक आहे. अरे पाणी पी. नशीब ऐकलं नाही. कोणतं पत्र? मेलो. मेलो? नाही, मेल आहेत ते त्यांना पाठवायचे. त्या विचारतायत. हां ते एक पत्र मेल करायला सांगितलं होतं याला. तू केलं नाहीस अजून? नाही ना. का नाही केलंस? लवकर कर रे. पाठवतो. केदार, तुझं कामात लक्ष नाहीये का? कामं वेळच्या वेळी व्हायला हवीत ना. काही टेन्शन असेल तर सांग मला. आम्ही कामाबद्दलच डिस्कस करत होतो. तू बस ना जेवायला. असं सगळ्याचं जेवण झालंच आहे आता. ये ना. मी वाढतो. अरे असू देत, मी घेते ना. तू किती काळजी घेतोस तारिणीची, वेळ काढतोस तिच्यासाठी, हे बघून मला फार छान वाटतं. आय फील व्हेरी नाईस. आय होप युवराज सुद्धा तुझ्याकडे बघून जरा शिकेल. खरं तर युवराजने हे सगळं तुझ्याकडनं शिकायला हवं. निशिताचं किती प्रेम आहे युवराजवर, केवढं करते ती युवराजसाठी, पण तू नोटीसच करत नाही. खरं तर छोटे छोटे सरप्राइजेस दिले ना तरीही निशिता खुश होईल. पण देईल तू. म्हणजे मी बोलते त्यांच्याशी. अगं तारिणी, खरंच काही गरज नाही का? तुम्ही काळजी नका करू ताई. मी शांततेत बोलेन आहो त्यांच्याशी. तू शांततेत बोलशील, पण त्यांनी ऐकायला हवं ना. ऐकतील ते. ऐकावंच लागेल त्यांना. ऍक्च्युली बरोबर आहे. मोठ्या सुनेचा फरमान आहे ना. मोठ्या सुनेचं ऐकलं नाही की त्याचे परिणाम काय होतात हे बघितले होते आम्ही. राईट. तुला खरं सांगू तारिणी, तुझ्याकडे बघून असं वाटतं की तू पोलीस ऑफिसर असायला हवी होतीस. पोलीस ऑफिसर. आता ज्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत सांगायला पाहिजे ना ताई. दाखवते ना त्यांना मी पोलिसी खाक्या. काय झालं? काय होतंय तुला? ते पण पोलीस म्हणाल्या, तू पोलिसी खाक्या. आता आम्ही म्हणायला म्हणालो, पण म्हणून मी पोलीस थोडीच आहे. आहे का? जेव जेव ना शांतपणे. युवराज भाऊजी निशीला बाहेर फिरायला घेऊन जातील. मी बोलेन त्यांच्याशी.